भरधाव स्विफ्टची दुचाकीला धडक, दोघे भाऊ गंभीर जखमी, वाहन चालकावर गुन्हा दाखल। भरधाव व निष्काळजीपणे चालवलेल्या कारनं इलेक्ट्रिक दुचाकीला पाठीमागून धडक दिल्यानं दोन सख्खे भाऊ गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी मध्यरात्री घडली। या प्रकरणी कुरुंदवाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार ही घटना रात्री सुमारे 2:30 वाजण्याच्या सुमारास कुरुंदवाड हद्दीतील अनिश हॉस्पिटल जवळील रस्त्यावर घडली। हेमंत हरिश्चंद्र हरमलेकर वय 53 राहणार वास्कोसडा, तालुका मुरमुगाव, जिल्हा गोवा हे त्यांच्या ताब्यातील स्विफ्ट कार तेरवाड करून कुरुंदवाडकडे नेत होते। यावेळी त्यांनी भरधाव वेगानं व निष्काळजीपणे वाहन चालवून समोरून जाणाऱ्या इलेक्ट्रिक मोटरसायकलला पाठीमागून जोराची धडक दिली। या अपघातात मोटरसायकल चालक ऋत्विक सुधाकर कांबळे वय 25 व त्याचा भाऊ कार्तिक सुधाकर कांबळे वय 23 दोघे राहणार तेरवाड रस्त्यावर कोसळून गंभीर जखमी झाले। त्यांच्या डोक्याला व हातापायानं गंभीर मार लागल्यानं त्यांच्यावर सांगली येथील समर्थ हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत। तसेच मोटरसायकलीचं मोठं नुकसान झालंय। या प्रकरणी फिर्यादी सुधाकर गोविंद कांबळे वय 50 राहणार तेरवाड यांच्या तक्रारीवरून संबंधित वाहन चालकाविरोधात भारतीय न्याय संहिता तसेच मोटर वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय। पुढील तपास पोलीस हवालदार चव्हाण करतात।